नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आजचा विषय आहे की कोचिंग क्लासेसची गरज ही खरंच आहे का फक्त ती एक फॅशन झालेली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला ट्यूशन नसेल तर त्याला काहीच येत नाही असा भाव सध्या निर्माण होतो. मित्रांनो, पूर्वी काय व्हायचं की शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असायची, तर अशा वेळेस काही विद्यार्थी हे भीतीपोटी आणि काही विद्यार्थ्यांना गर्दीमध्ये काही विषयांचा अभ्यास व्हायचा नाही आणि काही विषय त्यांचे जे आहेत ते चांगल्या पद्धतीने असायचे. परंतु काय व्हायचं मित्रांनो, की कोणत्याही विद्यार्थ्यांचे सर्वच्या सर्वच विषय चांगले असतात असं नाही. एखादा विषय तरी त्याचा कमकुवत असतो. तर अशा वेळेसच काय केलं जायचं, की त्या विषयाचं कोचिंग क्लासेस लावलं जायचं पूर्वी आणि बाकीच्या विषयाचं ट्यूशन लावलं जायचं नाही. आज काय होतं आहे मित्रांनो, की पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं सर्वच्या सर्वच विषयासाठी ट्यूशन लावलं जातं. मित्रांनो, पालकांनो, माझं एक आव्हान आहे. तुमच्या मुलामुलींचा विषय कोणता कमकुवत आहे त्याची तपासणी करा आणि त्यानंतरच त्या विषयाकरिताच कोचिंग क्लासेस लावा, जर गरज असेल तरच. अन्यथा त्याची गरज नाही. आजचा काळ काय झाला मित्रांनो माहीत आहे का? लाखो रुपये शाळेत भरायचे आणि पुन्हा लाखो रुपये बाहेर भरून विद्यार्थ्यांना ट्यूशन लावायचे, कोचिंग क्लासेस लावायचे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शाळेमध्ये जर एवढी फीस जर ती घेत असतील तर त्या मुलांना ट्यूशनची गरज काय? हा प्रश्न तुमच्यासाठी आजच्यासाठी आहे. तुम्ही यावर नक्की विचार करा आणि मला कमेंट करा. शाळेमध्ये एवढी फीस कशासाठी? नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आजचा विषय आहे की कोचिंग क्लासेसची गरज ही खरंच आहे का फक्त ती एक फॅशन झालेली आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला ट्यूशन नसेल तर त्याला काहीच येत नाही असा भाव सध्या निर्माण होतो. मित्रांनो, पूर्वी काय व्हायचं की शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असायची, तर अशा वेळेस काही विद्यार्थी हे भीतीपोटी आणि काही विद्यार्थ्यांना गर्दीमध्ये काही विषयांचा अभ्यास व्हायचा नाही आणि काही विषय त्यांचे जे आहेत ते चांगल्या पद्धतीने असायचे. परंतु काय व्हायचं मित्रांनो, की कोणत्याही विद्यार्थ्यांचे सर्वच्या सर्वच विषय चांगले असतात असं नाही. एखादा विषय तरी त्याचा कमकुवत असतो. तर अशा वेळेसच काय केलं जायचं, की त्या विषयाचं कोचिंग क्लासेस लावलं जायचं पूर्वी आणि बाकीच्या विषयाचं ट्यूशन लावलं जायचं नाही. आज काय होतं आहे मित्रांनो, की पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं सर्वच्या सर्वच